नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण पाचही ट्रूथ टेबल बघितलेली होती. त्याचं इन ब्रीफ मी हे असं चार्ट तयार केलेला आहे, तुम्ही करून ठेवू शकता. तर त्या ट्रूथ टेबलवर डिपेंड असलेले एक्झाम्पल्सचे जे काही टाईप आहेत ते आपण आताच्या लेक्चरला बघूया. आता एक्सरसाइज 1.1 मधला थर्ड क्वेश्चन बघा. फर्स्ट सेकंड तुम्हाला येईल. थर्ड क्वेश्चन, राईट अ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. 4 इज ऑड or 1 is a prime. आता इथे बघा. आता याला आपल्याला सिम्बॉल द्यायला पाहिजे. 4 इज ऑड लॉजिकल स्टेटमेंट आहे, सिंपल स्टेटमेंट आहे, त्यामुळे ते लॉजिकल स्टेटमेंट आहे. 1 इज अ प्राइम हे सुद्धा सिंपल स्टेटमेंट आहे, त्यामुळे ते सुद्धा लॉजिकल स्टेटमेंट आहे. लेट पी 4 इज ऑड, क्यू 1 इज प्राइम. आता ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायला पाहिजे. लगेच तुम्ही इथे लिहिलात तरी चालू शकता. आता पी ची ट्रूथ व्हॅल्यू 4 इज ऑड. 4 हा ऑड नंबर आहे का? ट्रू फॉल्स मध्ये तुम्ही जा. 4 इज ऑड आहे का? तर नाही, 4 आपला इवन नंबर असतो. 4 इज ऑड, देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ. फॉल्स स्टेटमेंट आहे ते, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती एफ येणार. अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज 1 इज अ प्राइम नंबर आहे का? 1 इज अ प्राइम नंबर आहे. नायदर कंपोजिट नॉर प्राइम असं आपण म्हणतो, होय ना? मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही, 1 ही. त्यामुळे हे सुद्धा झालं फॉल्स. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची पूर्ण स्टेटमेंटची. जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायचे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म of given statement is or आहे, त्यामुळे P डिस्जंक्शन Q झालं आणि ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला FF मिळाले. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज F डिस्जंक्शन F. बघा, ह्याची व्हॅल्यू एफ आहे, ह्याची पण व्हॅल्यू एफ आहे, दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे. एफ डिस्जंक्शन एफ, एफ एफ डिस्जंक्शन एफ, म्हणजे आपला आन्सर आहे एफ. एफ डिस्जंक्शन म्हणजे दोन्ही स्विच ऑफ असताना करंट फ्लो होणार नाही. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट असं हे एक्झाम्पल 2 मार्काला विचारू शकतात. अजून एक काही एक्झाम्पल आहे. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राइम नंबर. एक्झाम्पल तुमच्याकडे आहे, मी फक्त त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिते. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, हे पी झालं. ट्रूथ व्हॅल्यू, याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ट्रूथ व्हॅल्यू इज टी, कॅपिटल टी. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे. क्यू स्टेटमेंट झालं. 46 इज अ प्राइम नंबर, हे क्यू स्टेटमेंट झालं. आणि त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ही फॉल्स आहे, कारण 46 हा प्राइम नंबर नाही आहे, तो कंपोजिट नंबर आहे. त्यामुळे त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती फॉल्स झाली. आता हे अँड आहे, त्यामुळे स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म हा पी कंजंक्शन क्यू आहे. आणि त्यामुळे आपल्या स्टेटमेंटचा जो आहे तो म्हणजे टी कंजंक्शन एफ असा येणार.
असंच काय येणार तर P ची व्हॅल्यू ट्रू आहे, Q ची व्हॅल्यू F आहे, दोघांमध्ये कंजंक्शन आहे, T कंजंक्शन F इज T. T conjunction F is F. T conjunction F is T conjunction F is F. इकडनं करंट फ्लो होत नाही, सिरीज मध्ये आहे, इकडनं करंट फ्लो होतोय, पुढून होत नाही, करंट फ्लो होणार नाही. त्यामुळे आन्सर येणार आहे हे फॉल्स येणार. कोणाचं तर गिवन स्टेटमेंट जे कंपाऊंड स्टेटमेंट विचारलेलं आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आहे ही फॉल्स येणार. या प्रकारचे अजून काही एक्झाम्पल तिथे आहेत, तुम्ही ते करा, नाही आलं तर मला विचारा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. इफ द स्टेटमेंट P Q R आर ट्रू, बघा P Q ट्रू आहेत, R S फॉल्स आहेत. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. P disjunction Q conjunction R. P disjunction Q conjunction R पहिलं एक्झाम्पल आहे आणि त्याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आहे. आता P कसा आहे ट्रू आहे, डिसजंक्शन, Q ट्रू आहे, R फॉल्स आहे. बघा P ट्रू आहे, Q ट्रू आहे, R फॉल्स आहे. हा डिसजंक्शन कंजंक्शन सिम्बॉल इथे लिहिलेले आहेत. आता बोर्डमास जे आपण अल्जेब्रा मध्ये शिकलेलो होतो तेच आपण इथे अप्लाय करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचे. T कंजंक्शन F, T कंजंक्शन F इज F, त्यामुळे हे F येणार. आणि देन T डिसजंक्शन विथ F, T डिसजंक्शन विथ F म्हणजे इथे T येणार. म्हणजे पहिला सब क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर जे आहे T येणार. असंच आपण एक 5वं करून बघूया. सेम एक्झाम्पल आहे. निगेशन R, डबल इम्प्लिकेशन P, इम्प्लिकेशन निगेशन Q. आता बघा निगेशन R मीन्स R फॉल्स आहे, डबल इम्प्लिकेशन P इज ट्रू आहे, निगेशन Q मीन्स Q ट्रू आहे. आता निगेशन F चं निगेशन निगेटिव्ह म्हणजे काय झालं ट्रू झालं आणि T चं निगेशन F झालं. आता T डबल इम्प्लिकेशन T, डबल इम्प्लिकेशन इथे आलं, T झालं, हे इम्प्लाइज हे F. म्हणजे याचं जे आन्सर आहे T इम्प्लाइज F, T F इम्प्लाइज F म्हणजे हे F झालं. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट स्टेटमेंट, फिफ्थ स्टेटमेंट इज F. अशीच अजून एक्झाम्पल आहे ती तुम्ही करा. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे बघा एक्झाम्पल नंबर 5. राईट अ निगेशन. तुमच्याकडे डिफिकल्ट नाही आहे. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. निगेटिव्ह स्टेटमेंट त्याचं लिहायचं आहे, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. एवढंच फक्त सिम्पली लिहिलं की इथे होणार आहे. √2 इज अ रॅशनल नंबर, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर असंही लिहू शकता, किंवा √2 इज अन इररॅशनल नंबर असंही लिहू शकता. दोन्ही स्टेटमेंट इथे करेक्ट आहेत. त्याच्यात अजून एक आहे 7 + 3 ग्रेटर दॅन 5. याचं जे निगेटिव्ह स्टेटमेंट येणार आहे ते येणार आहे बघा 7 + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आपल्या ह्या 3 कंडिशन आहेत, लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. आता इथे एकच कव्हर झालेली आहे ग्रेटर दॅन, राहिलेल्या 2 आहेत ते आपण निगेशन मध्ये लिहिणार. सपोज हे स्टेटमेंट असं असतं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, मग हे आपण असं लिहिणार होतो. आलं लक्षात. इथे तुमचा एक्सरसाइज 1.1 कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत ट्रूथ टेबल वरचीच एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न आहेत, इक्विव्हॅलन्स आहे,
आणि काही टॉटॉलॉजी वगैरे जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहेत टिपिकली असे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.